गुन्हा बँकांना दाखल केलेले आहे। मग तुम्ही स्पष्टीकरण कशाला देता? ऐका, फार महत्वाचा, आपण तर फार महत्वाचा प्रश्न केलेला आहे। कारण ज्या बँकेने हा गुन्हा दाखल केला, इतक्या वर्षापासून कोर्टात ते मालेगाव कोर्टात जाय, नाशिक कोर्टात जाय, मुंबई कोर्टात जाय, हायकोर्टात जाय, त्या पद्धतीने माननीय कोर्टाने, उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता बँकेने गुन्हा दाखल केला, बँकेने अटक सत्र केलं, त्याच्यात दादा भुसे शिवसेनेचा काय संबंध? मग शिवसेनेवर आणि दादा भुसे साहेबांवर चिखलफेक करताय, आम्हाला त्यांचं उत्तर देणं भाग आहे। आपण ज्या संबंधितांना की आपण स्पष्टीकरण का देत आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून काल एक बातमी पाहिली, तो एक कोण बगल बच्चा त्याचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या कोर्टाच्या आवारात पोटखिडकीने बोलत होता आणि तुमच्या चॅनलवरती पाहिलं आणि असं चॅनलवर दाखवल्यामुळे आम्हाला पत्रकार परिषदेतून सांगावं लागतं की आमचा याच्यात संबंध नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही येऊन पत्रकार परिषद घेतली आणि ही सर्व घटनाक्रम कसा योग्य आहे हे या मालेगाव शहरातील जनतेला, या तालुक्यातील नव्हे तर या जिल्ह्यातील जनतेला कळावं यासाठी आम्ही स्पष्टीकरण न देत हे जे मुद्दे आहेत हे समोर ठेवत आहे। देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। आताच आदरणीय संजयजी दुसाने साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सदरील प्रकरण हे न्यायालयीन बाब आहे आणि आम्ही ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करू इच्छित नाही। खरं तर आपला देश कायदा, नियम आणि संविधानावर चालतो, आपल्या सर्वांना माहीत आहे आणि कायदा कायद्याचे काम करेल। पण मी आपल्या सर्वांना जे आता भाऊंनी सांगितलं की NDCC बँकेने एका संस्थेला कर्ज दिलं आणि त्या संस्थेने त्या कर्जाचा गैरवापर केला व त्याची अद्यापपर्यंत फेड केली नाही आणि म्हणून त्यावर गुन्हा दाखल झाला। ही जी काही वसुलीसाठी मोहीम राबवली जात आहे त्याची ही जी सर्व प्रक्रिया सुरू आहे, मी आपल्याला त्याची काही पूर्व माहिती आपल्या सर्व मालेगावकरांना माहीत व्हावी। रेणुका देवी नाशिक जिल्हा महिला सहकारी सूतगिरणी 1994 मध्ये माननीय पुष्पाताई हिरे मंत्री असताना माननीय स्मिताताई हिरे यांनी मालेगावातून अधिकृत परवानगी न घेता, कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न करता रेणुका देवी नाशिक जिल्हा सूतगिरणीचे हजारो लोकांकडून लाखो रुपये गोळा केले 1994 मध्ये। 1997 मध्ये रेणुका देवी सूतगिरणीची स्थापना झाली, तोपर्यंत ह्या सूतगिरणीची कोणतीही स्थापना झालेली नव्हती। 1997 पासून ते 2008 पावेतो रेणुका देवी नाशिक जिल्हा महिला सहकारी सूतगिरणीचं कोणत्याही प्रकारचं काही कामकाज त्या ठिकाणी केलेलं नाही। 2008 साली सदरील सूतगिरणीचं रूपांतर रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था यामध्ये त्याचं रूपांतर केलं गेलं। त्याच्या हे सर्व कागदपत्र आपल्याला मी दाखवतोय। त्या 2008 मध्ये या औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमन होत्या आदरणीय स्मिताताई हिरे, स्मिताताई प्रशांत हिरे आणि त्यांच्यासोबत इतर 12 संचालिका असं त्या संस्थेचं निर्माण त्या ठिकाणी केलं गेलं, सूतगिरणीचं रूपांतर त्याच्यामध्ये केलं गेलं। त्यानंतर 2012-13 ला ज्या वेळेस अद्वै हिरे NDCC बँकेचे चेअरमन होते, त्यावेळेस या सदरील औद्योगिक संस्थेने, यंत्रमाग औद्योगिक संस्थेने NDCC बँकेकडे, जी NDCC बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मदत देण्यासाठी, कर्ज पुरवठा करण्यासाठी NDCC बँक आहे, त्या NDCC बँकेकडे ह्या संस्थेने कर्ज मंजुरीचा प्रस्ताव दाखल केला 2013 साली। 12-13 साली 2012चं पहिलं पत्र आहे ऑक्टोबर महिन्यातलं आणि 2012-13 साली अद्वै हिरे चेअरमन असताना याचा प्रस्ताव दाखल होतो। त्या प्रस्तावामध्ये
जे काही या संस्थेच्या ह्या सर्व सामग्रीचं मूल्यांकन केलं गेलं, ते मूल्यांकन म्हणजे या ठिकाणी त्याची असलेली जागा प्लॉट नंबर 24, जिथे आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत, 24, 25, 26, 91 लाख रुपये, मेन फॅक्टरी 44 लाख रुपये, शॉप एरिया, पहिला मजला, वॉल कंपाऊंड, बोरिंग, असं एकंदरीत सर्व 1,51 लाख रुपयाचं त्या ठिकाणी मूल्यांकन केलं गेलं. आणि बँकेला हे मूल्यांकन दिल्यानंतर बँकेने त्या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी निष्कर्ष काढले की ह्या संस्थेने कर्जाच्या प्रमाणात पुरेसे स्थावर तारण दिलेलं नाही. 31 मार्च 2000 बंदच्या ताळेबंदात त्यांच्या कोणत्याही याच्यामध्ये इमारत, शेड वगैरे काही दिसत नाही. इमारत बांधकामाची परवानगी असून त्या इमारत बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला नाही. आणि अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी नकारात्मक असे निष्कर्ष बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले. आणि अशा प्रकारचे निष्कर्ष नोंदवल्यानंतर सुद्धा 2013 मध्ये 5 जानेवारीला अद्वै हिरे चेअरमन असताना आपल्या मातोश्री ज्या संस्थेच्या चेअरमन आहे त्या रेणुका देवी औद्योगिक यंत्रमाग औद्योगिक संस्थेला 5 जानेवारीला 2,80,00,000 रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की त्या बँकेची जी काही सर्वसाधारण सभा होते किंवा बँकेची जी बैठक होते त्यामध्ये माननीय प्रशांत व्यंकटराव हिरे हे त्या ठिकाणी सूचक आहे. त्या वेळेस 18 जानेवारी आणि 22 जानेवारीला तत्कालीन संचालक राजेंद्रजी भोसले, त्याचप्रमाणे नाद पाटील यांनी पत्रान्वये या सर्व प्रस्तावाला विरोध दर्शवला होता की त्याचं मूल्यांकन कमी असताना सुद्धा त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ नये. आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी हे कर्ज दिलं गेलं. मी आपल्याला ह्या ठिकाणी अजून नमूद करू इच्छितो की हे कर्ज 5 जानेवारीला घेतल्यानंतर त्यासाठी त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की आम्हाला मशिनरीसाठी, प्लांट आणि इतर त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी अशा अनेक बाबी दिलेल्या आहे, यासाठी हे कर्ज मिळावं. असं असताना सुद्धा पुन्हा 8 मार्च साधारणतः 2 महिन्यांनी पुन्हा अशा प्रकारचा प्रस्ताव या संस्थेकडनं 2च महिन्याने पुन्हा प्रस्ताव, हे कर्ज मंजूर झाल्यानंतर सुद्धा 2च महिन्यांनी पुन्हा प्रस्ताव की आम्हाला पुन्हा मुदतवाढ कर्ज मिळावं. जे कर्ज त्यांनी घेतलं आहे हे पुरेसं नाही आणि अजून आम्हाला याच्या डेव्हलपमेंटसाठी अजून कर्ज मिळावं. याचा सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सर्व निदर्शनास आणून देतो की मालेगाव संस्थेस वाढीव कर्ज मंजूर करण्याबाबत हा प्रस्ताव आहे. किती तारीख आहे? 8 मार्च. 8 मार्चला प्रस्ताव आल्यानंतर लगेच 8 दिवसांनी, आता तुम्ही आम्ही बँकेमध्ये कुठेही आपण प्रस्ताव दाखल केला, कर्ज काढण्यासाठी गेलो, आपल्याला मिळतं का 2, 4, 8 दिवसात? आमच्या सामान्य शेतकरी असेल, कोणी असेल, त्याची प्रॉपर्टी तारण असताना सुद्धा अनेक गोष्टी आपण दिल्यानंतर सुद्धा सगळं ऑडिट झाल्यानंतर 2, 4, 6 महिने कालावधी निघून जातो. आणि ह्या संस्थेला 8च दिवसात 2 महिन्यापूर्वी कर्ज दिलेलं होतं आणि पुन्हा 8च दिवसात त्या ठिकाणी पुन्हा अद्वै प्रशांत हिरे हेच चेअरमन, त्यांनी आपल्या मातोश्री असलेल्या स्मिताताई हिरे यांच्या या संस्थेला पुन्हा 16 मार्चला 2,20,00,000 रुपयाचं कर्ज मंजूर केलेलं आहे 2च महिन्यात. त्याही पुढे 1 महिना होत नाही, 5 मार्चला पुन्हा यांनी प्रस्ताव दाखल केला. 5 एप्रिलला पुन्हा वाढीव कर्ज मिळावं. हे बघा, मी आपल्या समोर प्रस्ताव ठेवत आहे. या ठिकाणी बँकेने सांगितलं होतं 2,20,00,000 रुपयाचं कर्ज मंजूर होत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं
की कर्ज रकमे इतके तारण नाही, तारण अपुरे आहे, त्यामुळे कार्यालयाची शिफारस नाही. असं असताना 2,20,00,000 रुपये कर्ज. त्यानंतर एकच महिन्यात पुन्हा बँकेकडे हे बघा 5 एप्रिल 2013 रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मालेगाव संस्थेस वाढीव कर्ज मंजूर करण्याबाबत तिसऱ्या वेळेस एकाच महिन्यात वाढीव कर्ज मिळावं म्हणून पुन्हा अर्ज, पुन्हा प्रस्ताव. 5 एप्रिलला प्रस्ताव जातो, पुन्हा त्याच्यावर बैठक होते. बँकेचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी निष्कर्ष नोंदवतात की या ठिकाणी आपल्याला कर्ज देता येणार नाही, पुरेसे तारण नाही. असं असताना सुद्धा 16 एप्रिलला अद्वै हिरे हे चेअरमन असताना त्यांनी 2,46,00,000 रुपये कर्ज मंजूर केलं. हे बघा इथे पुन्हा लिहिलेलं आहे, कर्ज रकमे इतके तारण नाही आणि कर्ज मंजूर करता येणार नाही, आणि तरीही 2,46,00,000 रुपयाचं कर्ज मंजूर केलं. म्हणजे एकूण पहिले 2,80,00,000 5 जानेवारीला, 16 मार्चला 2,20,00,000, 16 एप्रिलला 2,46,00,000, म्हणजे 3-3.5 महिन्यात एकूण 7,46,00,000 रुपयाचं कर्ज. बँकेच्या अधिकाऱ्यांचे नकारात्मक शेरे असताना सुद्धा अद्वै प्रशांत हिरे यांनी आपल्या मातोश्री ज्या संस्थेच्या चेअरमन आहेत त्या संस्थेला पुन्हा हे एकूण एवढं कर्ज त्या ठिकाणी दिलं. आणि हे कर्ज आपण एखादं कर्ज घेतलं ते आपल्या खात्यात येतं, किंवा आपण जी यंत्रणा त्या ठिकाणी उभारतो, जी मशिनरी आणतो, त्या संबंधित त्या फॅक्टरींना, त्या कारखान्यांना त्या ठिकाणी ते पैसे जात असतात. पण झालं असं की हे पैसे NDCC बँकेतून यांचे वडील ज्या बँकेचे चेअरमन आहे अशा व्यंकटेश बँकेमध्ये त्या ठिकाणी 60 कोटी रुपये वळवण्यात आले त्यावेळेस. आणि म्हणून गेल्या त्यावेळेस याची जमीन 13,000 चौरस फूट होती फक्त ही जमीन, आणि याचं मूल्यांकन 1-1.5 कोटी रुपये आहे. त्या ठिकाणी बँकेने निष्कर्ष काढलेला असताना की 1 कोटीच्या वर कर्ज देता येणार नाही, असं असताना सुद्धा 7.5 कोटी रुपयाचं कर्ज दिलं जातं. हा कर्जाचा पैसा व्यंकटेश बँकेत वळवला जातो. प्रशांत व्यंकटराव हिरे हे त्या बँकेचे चेअरमन असतात. म्हणजे ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतलेलं आहे त्या प्रयोजनासाठी कर्जाचा वापर झाला का हो? मग व्यंकटेश बँकेत आलेला हा 7 कोटी रुपये हा पैसा गेला कुठं? तर हा पैसा राज्याच्या बाहेर, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी जागा विकत घेण्यात आली. म्हणजे ह्या कर्जाचा गैरवापर केला. आणि सातत्याने जिल्हा बँकेने 2014 पासून याच्या वसुलीचा तगादा या संस्थेकडे केला. 2014 पासून 2018 पर्यंत तगादा सुरू होता. 7.5 कोटी रुपयाचे एकूण 32 कोटी रुपये त्या ठिकाणी झाले. आणि 7.5 कोटी रुपयाचे 32 कोटी झालेले असताना सुद्धा या महोदयांनी 1 रुपया सुद्धा बँकेकडे भरला नाही. 1 रुपया सुद्धा भरला नाही बँकेकडे. आपल्या साध्या शेतकऱ्याकडे जर वसुलीला कोणी गेले तर त्याच्यावर 2-5 लाख रुपये वसुली असली, 10 लाख असली तर तो थोडे तरी पैसे भरतो. परंतु या महोदयांनी 1 रुपया बँकेकडे वसुलीसाठी भरला नाही. आणि म्हणून नाशिक जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वसुलीची कारवाई करायला घेतली. मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या वेळेस 2018 साली ही कारवाई करायला घेतली त्यावेळेस ह्या संस्थेच्या चेअरमन होत्या आपल्या सर्वांना माहित आहे की स्मिताताई हिरे. परंतु कारवाई करायला घेतल्यानंतर लगेच बघा स्मिताताई हिरेंचा राजीनामा करून घेतला आणि त्या ठिकाणी सौ सुरेखा दिनेश शिरोडे, महात्मा गांधी विद्या मंदिर मध्ये जे कर्मचारी आहेत दिनेश शिरोडे यांच्या पत्नींना त्या ठिकाणी चेअरमन बनवलं गेलं. म्हणजे जेव्हा कारवाईचा बडगा त्या ठिकाणी बँकेने दाखवला
त्या ठिकाणी लगेच चेअरमन बदलण्यात आला. बँकेने त्या ठिकाणी कारवाई करायला घेतल्यानंतर रमजानपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि हा जो काही सर्व गैरप्रकार झालेला आहे, ह्या गैरप्रकार त्या ठिकाणी उघडकीस आणण्याचं त्याच्यावर सर्व अभ्यास बँकेने करून तक्रार नोंदवली आणि त्यानंतर जे काही सरकारी ऑडिटर आहेत, सरकारी ऑडिटरांनी त्या ठिकाणी 2018 साली तक्रार जी नोंदवली गेली त्याच्या अनुषंगाने ह्या सर्व बाबींचा अभ्यास केला, त्याचं ऑडिट केलं गेलं आणि त्या ऑडिटमध्ये सरकारी ऑडिटरांनी निष्कर्ष काढला की एनडीसीसी बँकेचे 2012 ते 2000 चेअरमन जे अद्वै हिरे होते यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या मातोश्री ज्या संस्थेच्या चेअरमन होत्या त्या संस्थेला बेकायदेशीर कर्ज दिलं आणि त्यामुळे त्या अनुषंगाने ह्या ऑडिटरांच्या रिपोर्टनुसार एनडीसीसी बँकेने 2023 साली म्हणजे आता 2023 साली रमजानपुरामध्ये हा गुन्हा नोंदवलेला आहे. मला आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की या संदर्भामध्ये गुन्हा नोंदवल्यानंतर हे संबंधित महोदय मालेगावच्या कोर्टात गेले. माननीय कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टाच्या निदर्शनास जे काही सर्व कागदपत्र होते त्याचा अभ्यासपूर्वक सर्व अभ्यास केल्यानंतर त्यांना असं निष्कर्ष आढळून आलं की अद्वै हिरे यांचा याच्यामध्ये मुख्य सहभाग आहे. कारण हे 32 कोटीचं कर्ज 2023 पर्यंत 35 कोटी 90 लाख रुपये झालं होतं आणि ह्या रकमेच्या अगेन्स्टमध्ये यांच्या मिळकती जप्त झाल्या पाहिजे, हे पैसे कुठे गेले याचा तपास केला गेला पाहिजे, या पैशाचा गैरवापर करताना यांनी अजून कोणत्या कोणत्या मिळकती घेतल्या ही सर्व चौकशी केली पाहिजे. कारण ह्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार, कारण हे मास्टर माइंड आहेत, ह्या मास्टर माइंडने कोर्टाने माननीय न्यायालयाने सांगितलं की या ठिकाणी यांचा मुख्य सहभाग असून ह्या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार, मुख्य मास्टर माइंड हे अद्वै हिरे आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचा जामीन या ठिकाणी फेटाळत आहोत असं माननीय न्यायालयाने आपल्या मालेगावच्या न्यायालयाने सांगितलं. त्याच्यानंतर यांनी हायकोर्टात धाव घेतली. माननीय उच्च न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने काही दिवसांपुरता 25 लाख रुपयाचा अंतरिम जामीन त्यावेळेस मंजूर केला. त्या ठिकाणी त्यांनी स्ट्रॉंग स्ट्रक्चर पास केलं माननीय उच्च न्यायालयाने. त्या ठिकाणी ते केल्यानंतर काही दिवस गेले आणि मग पुन्हा त्याची जी काही मुदत असते ती संपली. यांनी पुन्हा धाव घेतली आणि पुन्हा हायकोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर माननीय न्यायमूर्तींनी, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्यांचा अटकपूर्व जो जामीन होता तो रिजेक्ट केला आणि स्ट्रॉंग स्ट्रक्चर पास केलं आणि त्याला की हे मुख्य सूत्रधार असल्यामुळे यांनी हे ठरवून प्लॅनिंगने केलेलं असल्यामुळे त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याचा जो तात्पुरता कालावधी मिळतो तो सुद्धा नाकारण्यात आलेला आहे. माझी या ठिकाणी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आणि माझं त्या ठिकाणी काही नोंद आहे की एनडीसीसी बँकेचे अधिकारी, त्यानंतर आपल्या माननीय जिल्हा न्यायालय, त्यानंतर माननीय उच्च न्यायालय आणि सरकारी ऑडिटर ह्या चारही सरकारच्या यंत्रणा आहेत. ह्या कोणाच्या दबावाखाली, ह्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. ह्या कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली चालत नाही. ह्या स्वतंत्र यंत्रणाला आहेत आणि ह्या चारही यंत्रणांनी अद्वै हिरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि विरोधक याला राजकीय वळण देतात. आदरणीय संजू भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी की हे माननीय पालकमंत्री महोदयांचं षडयंत्र किंवा या ठिकाणी राजकीय आक्षापोटी
त्यामध्ये आम्ही कुठून हस्तक्षेप करणार? तुम्ही गुन्हा केला, तुम्ही ठरवून गुन्हा केला आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा आदेश दिला आणि त्यामुळे आपल्याला अटक झाली. माझं एवढंच म्हणणं आहे की माननीय उच्च न्यायालय आणि न्यायालयाने ज्या पद्धतीने हा फसवणुकीचा गुन्हा केल्याचा निष्कर्ष काढला आणि त्यांना त्या ठिकाणी अटक करण्याच्या बाबतीत आदेश दिले, तर याच्यावर विरोधक म्हणजे उबाठावाले असतील किंवा अन्य नेते असतील, त्यांच्यातले जे काही खोटे नाटे ताशेरे ओढत आहेत, हा माननीय उच्च न्यायालयाचा अपमान आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर त्यांना सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालयाचा तुम्ही जर अपमान करत असणार तर आपल्या सर्वांवर जे ताशेरे ओढत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार. या ठिकाणी मी महानगर प्रमुख विनोदजींनाही सांगतो की आपण